विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं, राज्यभर सेलिब्रेशन झालं. मात्र हे सगळं सेलिब्रेशन होत असताना आता नवीन शिक्षण मंत्री कोण होणार हा प्रश्न मात्र चर्चेला आलेला होता. आणि या सगळ्यामध्ये एक नाव चर्चेत आलेलं होतं, ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. आणि याबाबतच त्यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्री होतील. त्यांना शिक्षण मंत्रीपद मिळू शकतं अशी शक्यता आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी व्यक्त केली. तर हर्षवर्धन सकपाळांनी फडणवीसच शिक्षण मंत्रीपदासाठी योग्य दावेदार असल्याचं म्हटलं. दुसरीकडे काल धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होताच मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर देखील गेले होते. तिथे त्यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली, पण या भेटीचा तपशील गुप्त ठेवण्यात आला. या दिल्लीवरून तर्कवितर्क लढवले जात असताना स्वतः फडणवीसांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं. आपण मुंबईतच आहोत आणि महाराष्ट्रातच राहणार असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यामुळे फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. धर्म एक संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे. मी महाराष्ट्रातच आहे. मी आज नागपूर भारत की अवधारणा में संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे. मी महाराष्ट्रातच आहे. मी आज नागपुरात आहे. संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे. मी महाराष्ट्रातच आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवरून खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी काय निशाणा साधला तो पाहूया. देखिए, प्रहलाद जोशी टेम्पररी एजुकेशन मिनिस्टर है. सर्च और रिसर्च सरकार में चल रही है और बेस्ट एजुकेशन मिनिस्टर देवेंद्र फडणवीस हो सकते हैं. ये उसके ऊपर मोदी जी ने मन बना लिया है, ये हमारी जानकारी है. दिक्कत ये है देवेंद्र जी की कि उनके बाद मुख्यमंत्री कौन बनेगा उस प्रेशर में वो है. केसाने गळा कापण्याचं कौशल्य हे पूर्ण त्यांना आत्मसात असल्यामुळे धर्मेंद्र प्रधानांच्या ऐवजी जर देवेंद्रजी जर झाले तर त्यांना शिक्षणाचं मी भविकरण म्हणणार नाही, पण शिक्षणामध्ये ज्योतिषशास्त्रासारखे विषय आणणं, शिक्षणामध्ये जो आधुनिक जो सगळं सायन्स आहे, आधुनिक जे विज्ञान आहेत किंवा वैज्ञानिकांचे जे सिद्धांत आहेत ते बाजूला ठेवून त्यांना मनुस्मृतीतले श्लोक वगैरे असं आणणं हे त्याच्याकरता हा परफेक्ट असणारी व्यक्ती, त्यामुळे त्यांचा विचार प्राधान्याने होईल.